संतोष आणि रेणुका एका रेस्टॉरंटमध्ये जेवत होते. तेवढ्यात बाजूच्या टेबलावरून एका मुलीचं खळखळून हसणं ऐकू आलं. संतोषचं लक्ष नकळत तिच्याकडे गेलं आणि मग एका जुन्या क्षणाने त्याला गाठलं. तो अखेरचा गुड बाय जो निशाने दिला होता. ती म्हणाली होती, संतोष, नाही जमणार रे आपलं. आपल्या दोघात खूपच फरक आहेत. संतोष चिडला होता. हे सगळं तुला 3 वर्षांनी लक्षात आलं? आधी समजलं नाही? निशाने शांतपणे उत्तर दिलं, अरे 3 वर्ष एकत्र होतो म्हणूनच समजलं ना की आपल्यात प्रेम आहे, पण आपल्या मूलभूत विचारांमध्ये फरक आहे. आणि कधीकधी हेच फरक नात्याला सांभाळणं अवघड करून टाकतात. तुला हवी साडी नेसणारी आणि मी शॉर्ट्स घालणारी. तुला आवडतं हलकंसं हसणं, शांत बोलणं. मी बेधडक, जरा मोठ्याने हसणारी. तुला हवी प्रेमाने वागणारी आणि मी माझंच खरं करणारी. तुला शांतता हवी आहे, मला वादळ हवं आहे, थ्रिल हवं आहे लाईफमध्ये. तुला हवी नोकरी, घर, मूल, एखादा हॉलिडे, एक सेटल्ड लाईफ. आणि मला उडायचं आहे रे. रिस्क घ्यायची आहे, जग फिरायचं आहे. संतोष गप्प झाला. म्हणजे माझं प्रेम तुझ्यासाठी काहीच नाही का? हे सगळं ना संतोष, लग्न होईपर्यंत छान वाटतं. पण लग्न झालं, आयुष्यभरासाठी एकत्र राहावं लागलं की तेच सगळं टोचू लागतं. त्या समजुती, त्या तडजोडी गळून पडतात आणि मग समोरचं माणूसही नकोसं वाटतं. संतोष डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाला, ठीक आहे, आजवर तुझं ऐकलंय, हेही ऐकतो. उद्यापासून तू तुझ्या मार्गानं, मी माझ्या. जा, मुक्त केलं तुला माझ्या प्रेमातून. पण आज जेव्हा संतोषने निशाला पुन्हा पाहिलं, त्याच्या लक्षात आलं, निशा बरोबर होती. कारण आज रेणुकामध्ये ते सगळे गुण होते जे संतोषला आयुष्याच्या साथीदारामध्ये पाहिजे होते. तो खूप आनंदी होता आणि निशालाही असं हसत आनंदात पाहून बरं वाटलं. दोघांनी एकमेकांना एक स्माईल दिली आणि आपापल्या विश्वात हरवून गेले. ही होती आजची छोटीशी गोष्ट. त्या क्षणी संतोषला समजलं, कधीकधी नाही म्हणणं म्हणजेही प्रेमच असतं. आणि खरं प्रेम ते नात्यात नाही, पण समजुतीत उमलतं.